नमस्कार मित्रांनो. आज मला अतिशय आनंद होतोय की आज आपल्या ऑफिसमध्ये राम गायकवाड सर आलेले आहेत आणि राम गायकवाड सरांना मी विनंती केली की तुमचे इन्व्हेस्टमेंट बद्दलचे विचार मला सांगा. मला सांगितल्याबद्दल मला असं वाटलं की हे अनेकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ती एक प्रामाणिक तळमळ होती. त्या तळमळीला सरांनी मान्यता दिली. सरांनी वेळ काढून विचार व्यक्त करायची तयारी दाखवली. त्याबद्दल मी सर तुमचं मनापासून धन्यवाद आणि ऑफिसमध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. बघा मित्रांनो, पॉडकास्टच्या स्वरूपात घ्यायचा विचार आहे, पण फॉर्मली पॉडकास्ट जसा राहतो एक मोठा स्टुडिओ माईक आणि ते सगळं सेटअप राहतं तसं काही नाहीये. पण एक तळमळ किंवा एक उद्देश असा प्रामाणिक आहे की इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे. ही काळजी काय घ्यायची हे आपण कोणाकडून समजून घेणार आहे, तर ज्यांनी जवळपास 20 एक वर्ष झालं, 20-21 वर्षांपासूनची ही त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्वतःची आहे. आज सोशल मीडियावरती राम सरांचं अनेक असे पॉडकास्ट आहेत की त्यांनी त्यांचं व्यावसायिक वाटचाल असेल, वैयक्तिक वाटचाल असेल, कशा पद्धतीने केली वगैरे. तर आजच्या आपल्या ह्या डिस्कशनच्या जो मूळ गाभा आहे त्या गाभातनं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एक गुंतवणूकदार म्हणून त्यांचा प्रवास कसा आहे तो. म्हणजे सोशल मीडियावरती आजपर्यंत अनेक त्यांचं वैयक्तिक जर्नी आहे. त्यांचे बुक्स पण पब्लिश झालेले आहेत. खूप मोठी हस्ती आहे. जवळपास 500 कोटींपेक्षा मोठी त्यांची कंपनी आहे. पण एक गुंतवणूकदार म्हणून त्यांचा प्रवास कसा आहे हे मला सांगणं महत्वाचं वाटतं किंवा त्यांच्याकडून समजून घेणं आपल्याला गरजेचं वाटतं. थोडक्यात मी आता सांगितलंच की सरांची मोठी 500 कोटींपेक्षा मोठी कंपनी आहे. ते अनेक हजारो लोकांना ते गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांचे टोटल 3 बुक पब्लिश झालेले आहेत. फिनिक्स भरारी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. अतिशय म्हणजे याच्यात दिलेलं आहे स्लम टू मिलेनियर, म्हणजे अगदी झोपडपट्टीपासून तो मिलेनियर पर्यंतचा प्रवास कसा केलेला आहे त्याचं एक त्यांचं आत्मचरित्र आहे. त्याचबरोबर अपयश एक नवा प्रारंभ म्हणून त्यांचं एक दुसरं पुस्तक आहे. तिसरं पुस्तक इंग्लिशमध्ये आहे द मिडल पार्ट टू वेल्थ, म्हणजे श्रीमंतीकडे जाण्यासाठी काय काय महत्वाच्या गोष्टी लागतात हे सरांच्याकडे भरभरून आहे आणि त्यातलाच आपण थोडंफार आत्मसात करायचा आपण प्रयत्न करणार आहे. सर, पुन्हा एकदा फॉर्मली तुमचं माझ्या ऑफिसमध्ये आणि ह्या रेकॉर्डिंगच्या ह्या पॉडकास्टसाठी स्वागत. तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपण बोलवलं आणि जे आपली चर्चा होईल त्यातून आपले तुमचे भरपूर सारे इन्व्हेस्टर किंवा आपले एक रिटेल भारतीय गुंतवणूकदार यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काहीतरी फरक पडेल आणि तो सकारात्मकच असेल. तेच महत्वाचं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा याबद्दलचे काही प्रश्न वगैरे असतील, खुद्द राम सरांना काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी कधीपासून सुरुवात झाली आणि कशी झाली? माझी इन्व्हेस्टमेंटची जर्नी 2005 मध्ये पहिल्यांदा मी एक SIP केली. ओके. आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे या फील्डमध्ये आलो मी 2002 ला. पण 2005 मध्ये पहिली SIP 500 रुपयाची मी सुरुवात केली. त्यावेळेस अनेकांना म्युच्युअल फंड म्हणजे काय माहित पण नव्हतं. ते वातावरण कसं होतं किंवा तुम्हाला काय वाटलं की हे म्युच्युअल फंड मध्येच करावी असं? ऍक्च्युअली म्युच्युअल फंड म्हणजे त्यावेळेस एकतर शेअर मार्केट किंवा इक्विटी मार्केटमध्ये पैसे जातील आणि ज्या कंपन्या प्रॉफिट करतील तो म्हणजे आपला गेन, आणि त्या कंपन्याचे स्टॉक सिलेक्शन करणारी एक इन्व्हेस्टमेंट टीम असते. त्यामुळे मग ती भीती नव्हती की बुडतील पैसे किंवा कोणते स्टॉक घ्यायचे. कारण की समजा आपण एक XYZ म्युच्युअल फंड कंपनीकडे पैसे दिले तर त्यांचा जो फंड मॅनेजर आहे आणि त्यांची जी 25-30 लोकांची रिसर्च टीम आहे ते पूर्ण इंडस्ट्री किंवा ते सगळे सेक्टर अनालाइज करतील, रिसर्च करतील आणि त्यातून काही ग्रोथ पोटेन्शियल ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपले पैसे 50 ते 60 कंपन्यांमध्ये स्प्लिट करून इन्व्हेस्ट करतील. ती कन्सेप्ट पटली मनाला आणि मग त्यातून मग इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरुवात झाली. पहिली SIP मी 500 रुपयाची सुरुवात केली होती 2005 मध्ये. ओके. मग आता सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असताना आजही लोक 4 वेळा विचार करतात म्युच्युअल फंड मध्ये किंवा इक्विटीमध्ये. तर त्यावेळेस तर आता तर नॉलेज भरपूर अवेलेबल आहे, पण त्यावेळेस एवढं नव्हतं. मग हे सगळं बॅकग्राऊंड कसं समजलं तुम्हाला? समजलं म्हणजे ऍक्च्युअल काय झालं की मी इकॉनॉमिक्स मध्ये MA केलं पुणे युनिव्हर्सिटीतून. त्यामुळे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट किंवा थोडीशी आयडिया होती. आणि नंतर मग एज्युकेशन संपल्यावर मी
इन्शुरन्स ऍडवायझर झालो आणि नंतर मग म्युच्युअल फंडही सुरुवात केला. आणि मग त्या ट्रेनिंगमधून जसजसे अवेअर होत गेलो किंवा प्रोडक्टचे प्रेझेंटेशन किंवा त्या फंड मॅनेजर्सच्या मीटिंग किंवा ट्रेनिंग, त्यातून मग एक अवेअरनेस आला आणि तोच अवेअरनेस जो मला कळला तो मी लोकांना सांगायला सुरुवात केला. आणि त्यातून मग लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढली, माझंही नॉलेज वाढलं आणि अशी ती जर्नी सुरुवात झाली. आणि विश्वास कधी वाढला? आता सुरुवातीला टेक्निकल नॉलेजवरती, पण पैसे वाढतात बाबा इथं, हा विश्वास कधी निर्माण झाला? कारण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जर्नीला सुरुवातीला काही कळतच नाहीये, रिटर्न्स असे काय फारसे बनत नाहीत. मग तुमचा विश्वास कधी निर्माण झाला ह्या असेट क्लासवर? ऍसेट क्लासवर विश्वास माझा डे वन पासूनच झाला होता. कारण एक माहित होतं की म्युच्युअल फंड किंवा हे शेअर मार्केट म्हणजे रिटर्न देणार आहे. फक्त कंपन्या म्हणजे बेसिकली शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा तो स्टॉक, म्हणजे त्याच्या पाठीमागची फिलॉसॉफी जर कळली तर ऍक्च्युअल तुमची लाईफ चेंज होते. म्हणजे जसं की आज मी एखादी कंपनी बिझनेस विकत घेतो, शेअर म्हणजे काय, तो त्या प्रोपोर्शन मध्ये आपण तो त्या बिझनेस मधला भागीदार बनतो. आता आपण जसं पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, जर आज आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये आपण 5 किलोमीटर रेडियस मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर जरी घेतले आणि ते शेअर्स न समजता बिझनेसेस म्हणून जर विकत घेतले तरी आपण चांगले पैसे बनवू शकतो. म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड मधल्या 5 किलोमीटर रेडियस मध्ये IT कंपन्या भरपूर आहेत, भरपूर ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, भरपूर फायनान्स कंपन्या आहेत, भरपूर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, वायरिंग कंपनीज आहेत. फक्त नाव नाही घेता येणार आणि नाव घेतलं तरी हे फक्त आमचं डिस्कशन बद्दल आहे, म्हणजे ते स्टॉक घ्यावेत असं काही नाही. पण आपल्या पिंपरी चिंचवड मधल्या जशा टाटा मोटर्स आहे, बजाज आहे, एस्केप आहे, फिनोलेक्स आहे, गारवारे आहे, कायनेटिक आहे, फोर्स मोटर आहे, आपल्या आजूबाजूच्या खूप साऱ्या बँक आहेत. हो, बँका तर आहेत. बँका आहेत, अदर इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत, रिअल इस्टेट कंपन्या आहेत. त्या कंपन्यांना प्रोडक्ट सप्लाय करणारे म्हणजे भरपूर सारे छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, MSME ओनर्स आहेत. अशा कंपन्यांचा पार्ट जरी आपण घेतला तरी तो आपल्याला बँक FD किंवा याच्यापेक्षा जास्त रिटर्न देणार आहे. काही बुडतील, काही कमी देतील, काही जास्त देतील. म्हणजे हे जे एन्व्हायरमेंट आहे हे म्हणजे ऍक्च्युअल स्टॉक्स किंवा बिझनेस एन्व्हायरमेंट, ते मला डे वन पासून माहित होतं. आणि मग त्याच्यामुळे मी ज्यावेळेस सुरुवात केली 2002 मध्ये, तेव्हापासून जे लोकांनी युनिट घेतले होते किंवा बाकी म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंट चालू केले होते त्यांचे रिटर्न मला दिसत होते. माझ्याकडे इन्कमच नव्हतं, त्यामुळे मला इन्व्हेस्ट करता येत नाही. मग ज्यावेळेस माझं इन्कम ऍक्च्युअल थोडस व्यवस्थित झालं 2,500-3,000, त्यावेळेस मी पहिली SIP 500 रुपयाची केली होती. ओके. नंतर ती वाढवत वाढवत हळूहळू वाढवत गेलो आणि आज जवळपास माझ्या पर्सनल SIP 5 लाखाच्या वर असतील दर महिना. वाव. बघा, इथं 2 महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे गुंतवणूक करत असताना सर म्हणत होते की मी भागीदारी विकत घेत होतो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, त्यामुळं मला तशी काळजीच नव्हती. मग आपण ही इन्व्हेस्टमेंट करत असताना भागीदारी घेतोय, भागीदार होतोय, हा अप्रोच ठेवला पाहिजे. आणि दुसरं, 500 रुपयापासून सुरुवात केलेली आहे आणि आज 5 लाखांपेक्षा जास्ती पर मंथची SIP आहे. केवढा मोठा डिफरन्स आहे आणि केवढा विश्वास आहे. मध्येच एक युलिपचा उल्लेख आला की युलिपला तेवढे रिटर्न भेटत नव्हते, हे तुम्ही बघितलं वगैरे. तर युलिप हे प्रॉडक्ट कसं आहे? युनिट म्हणजे ऍक्च्युअल युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, ज्याच्यामध्ये की एक इन्शुरन्स असतो बेसिक, आणि इन्शुरन्स जो दिलेला असतो टर्म पॉलिसी किंवा टर्म इन्शुरन्स, त्याचा प्रीमियम मायनस होतो. पॉलिसी अलोकेशन चार्जेस किंवा अदर ब्रोकरेज किंवा अदर चार्जेस जे आहेत किंवा ऍडमिन चार्जेस ते मायनस होतात. आणि उरलेले पैसे मग ती जी फंड मॅनेजमेंट टीम आहे, मग त्याने आपण डेटमध्ये किती गेलेत, इक्विटीमध्ये किती गेलेत किंवा हायब्रिडमध्ये किती गेलेत, त्या प्रोपोर्शन प्रमाणे ते इन्व्हेस्ट करतात. त्यामध्ये मेजर 3 असतात इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कुठल्याही याच्यामध्ये, म्युच्युअल फंड किंवा ह्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीमध्ये. एक तुमचा 100% इक्विटी, म्हणजे 100% शेअर्स मध्ये जातील, 100% बॉन्ड मध्ये जातील, म्हणजे डेट फिक्स रिटर्न मध्ये. आणि तिसरा ऑप्शन असतो दोन्हीचं कॉम्बिनेशन, हायब्रिड. 60-40, 50-50 असेल, 70-30 असेल. त्यांनी मग तो जो उरलेला कॉर्पस आहे, म्हणजे समजा त्यावेळेसचं एक्झाम्पल सांगतो, 1 लाख रुपये जर प्रीमियम असेल एखाद्या युनिटचा,
1 लाख प्रीमियम मध्ये 10 लाखाचं प्रोटेक्शन घ्यायचे लोक, 10 ते 15 लाखाचा. हम्म. तो चार्जेस गेल्यानंतर, पॉलिसी ऍडमिन चार्जेस गेल्यानंतर, त्यावेळेस ऍडमिन चार्जेस किंवा टोटल इन्शुरन्स एजंट किंवा ब्रोकरेज वगैरे सगळं पकडून कमिशन वगैरे 18 ते 20% चार्जेस लागायचे हो. फर्स्ट प्रीमियमला. हा. उरलेले पैसे जे आहेत म्हणजे 70-75 हजारच अलोकेट व्हायचे इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटसाठी. त्याच्यावर मग तुम्हाला रिटर्न मिळायचे. पण तो जो इन्व्हेस्टमेंट कॉर्पस आहे त्याच्यावर सेम त्यावेळेसही 12 ते 15% इक्विटी फंडमध्ये रिटर्न मिळायचे. आता मिळतीलच हे शाश्वती नाही, पण त्यावेळेस मिळायचे. डेटमध्ये 8 ते 9% मिळायचे आणि हायब्रिड फंड म्हणजे 10 ते 12% रिटर्न मिळायचे. जे की रिटर्न आपले ट्रॅडिशनल प्रोडक्ट जे आहेत, पीएफ आहे, बँक एफडी आहे किंवा ट्रॅडिशनल एन्डॉवमेंट पॉलिसी आहे, त्यापेक्षा जास्तच होते. त्यामुळे त्यावेळेसचेही जे युलिप आजपर्यंत चालू आहेत त्यांचेही रिटर्न आज 10 ते 12% ऍव्हरेज आहे, जे ट्रॅडिशनल पेक्षा थोडे जास्तच आहेत. आणि त्यासोबत इन्शुरन्सही आहे. जे इन केस समथिंग हॅपन्स तर तुमच्या नॉमिनीला 10 टाइम्स किंवा 15 टाइम्स त्या प्रीमियमच्या इन्शुरन्स कव्हर पण मिळेल. मग आता तसे युलिप प्रोडक्ट्स घ्यावेत का, की डायरेक्टली म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करावे? जनरली एक इन्व्हेस्टर म्हणून जर मला विचारलं तर डायरेक्ट युलिप मध्ये न जाता, आता ह्याला काही ट्रोल पण करतील काही जण, पण डायरेक्ट युलिप मध्ये न जाता तुम्ही एक प्युअर टर्म पॉलिसी घेतली आणि बाकीचे पैसे डायरेक्ट म्युच्युअल फंडला जरी टाकले तर ओव्हरऑल तुमचे अलोकेशन चार्जेस असतात. ओके. मॅनेजमेंट फीज किंवा ऍडमिन चार्जेस असतात ते कमी होऊन इन्व्हेस्टमेंटला जास्त पैसे जातात. प्युअर तुमचा इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स पार्ट हा वेगळाच असावा आणि इन्व्हेस्टमेंट पार्ट हा वेगळाच असावा. त्यामुळे तुमचं प्रोटेक्शन टर्म पॉलिसी घ्या 70 एज पर्यंत, 60-70 जे काय ते, त्याचा बेसिक प्रीमियम तो फिक्स राहील. आणि तो काही करोडला 1 करोडच्या पॉलिसीला ऑन अन ऍव्हरेज एज वाईज पण तो 15 ते 18 हजार रुपये येतो. एज जास्त असेल तर 25,000 येईल. ओके. आणि उरलेले सगळे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये लावा. म्हणजे एक 20 वर्ष 25 वर्ष टाइम मध्ये जो तुमचा म्युच्युअल फंडला एसआयपी रूपने पैसे गेले त्याने तुमची इन्व्हेस्टमेंट रिटर्न बनतील आणि इकडे तुम्हाला प्युअर प्रोटेक्शन आहे. ओके. तर एखाद्या युलिप मधले रिटर्न आणि ह्या कॉम्बिनेशनचे रिटर्न जर बघितले तर पर्पज सॉल्व तोच होतोय, पण रिटर्नची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, प्लस तुम्हाला लिक्विडिटी आहे. म्हणजे एसआयपी मध्ये तुम्ही इन केस इमर्जन्सी विड्रॉ करू शकता, काढू शकतो, इन्क्रीज डिक्रीज करू शकता. युलिपचा प्रीमियम तुम्ही जर एकदा फायनल केला 5-10 लाख 2 लाख तो तुम्हाला कंटिन्यू भरायचा आहे. ओके. इथं एसआयपीला तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करू शकता. काही कोरोना टाईपची जर सिच्युएशन आली काही दिवस पॉज पण करू शकतो, तो युलिपला ऑप्शन नाही. ओके. पहा मित्रांनो, म्हणजे हे जे बऱ्याच वेळा प्रश्न राहतो की युलिप इन्व्हेस्टमेंट, युलिपला पण म्युच्युअल फंडच आहे आणि ते का घेऊ नये, इन्शुरन्स पण कव्हर होतोय वगैरे, त्याचं उत्तर सरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम युलिप पेक्षा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि प्युअर इन्शुरन्स घेणं हे कधीही फायद्याचं राहतंय. 500 ते 5 लाख हा जो जर्नी केलेला आहे तुम्ही, तुमच्या विचारसरणीमध्ये ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून काय मोठे माइलस्टोन झाले किंवा कोणते बदल झाले तुमच्या विचारसरणीमध्ये? ऍक्च्युअल जर माझी जर्नी सांगायची म्हटलं तर ते फिनिक्स बारावीमध्ये आहेच. त्याच्यामध्ये माझी पूर्ण जर्नी, म्हणजे स्लम मधून आलेला मुलगा आणि नंतर MA इकॉनॉमिक्स करून ह्या फील्डमध्ये आला. ज्या दिवशी 500 रुपयाची एसआयपी सुरुवात केली तेव्हापासून, म्हणजे अर्निंग ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी एसआयपी चालू केली. त्यामुळे जसं अर्निंग वाढत गेलं माझं तसं मी एसआयपी वाढत गेलो. ओके. त्यामुळे आजही, आणि ही स्ट्रॅटेजी सगळ्याला अप्लाय होईल असंही नाही, प्रत्येकाने आपला आपला ऍसेट अलोकेशन आणि फायनान्शियल सिच्युएशन आणि फॅमिली सिच्युएशन बघून इन्व्हेस्टमेंट चालू करा. माझ्या पर्सनल याच्यामध्ये माझे ट्रॅडिशनल प्रोडक्टमध्ये आजपर्यंत एक पैसाही नाही गेला. म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी एफडी आजपर्यंत एकदाही नाही केली आजपर्यंत, आणि इथून पुढेही कधी होईल हाही चान्स झिरोच आहे. म्हणजे मी मरेपर्यंत किंवा जन्मापासून मरेपर्यंत एफडी न केलेला मी एकटाच माणूस असू शकेल, कधी होणार पण. दुसरी गोष्ट, एफडी नाही माझ्याकडे, ट्रॅडिशनल प्रोडक्ट मध्ये कुठे पैसे नाहीत, कुठल्या एन्डोमेंट पॉलिसीमध्ये पैसे नाहीत, पीपीएफ अकाउंट नाही माझं, मुलींचीही सुकन्या समृद्धी नाही.
अरे म्हणजे बऱ्याच इन्व्हेस्टर लोकांचं ह्या प्रोडक्ट बद्दलच कन्फ्युजन राहतंय, आणि इथं तर तुमची क्लिअर कट विचारसरणी आहे की बाबा तो असेट क्लास किंवा ते प्रोडक्ट्स आपल्याला गरजेचंच नाहीये. ओके, हा कॉन्फिडन्स कसा आला? हा कॉन्फिडन्स असा आला की ऍक्च्युअल मी म्हणजे एज्युकेशन संपल्यावर बिझनेसच चालू केला आणि इन्कम जसं येत गेलं मी इन्व्हेस्ट करत गेलो. लॉस काय होईल एमर्जन्सी म्हणजे समजा आज सगळ्यांना भीती काय असते की मार्केट पडलं आणि माझा लॉस झाला तर आता त्या केसमध्ये मी ती भीती सोडली कारण दर महिन्याला येणारा इन्कम माहित होतं आणि ते किती कमवायचं ते माझ्या हातात होतं. मी जेवढं काम करेन तेवढं कमी त्यामुळे येणारं इन्कम मला माहित होतं. त्यामुळे इमर्जन्सी मध्ये जरी पैसे लागले तर माझे जे म्युच्युअल फंडला जे SIP मध्ये इन्व्हेस्ट केले ते पैसे मी लॉस जरी असेल तरी खूप इमर्जन्सी असेल तर विड्रॉ करेल, काढू शकतो. काय होईल लॉस होईल. पण प्रत्येक वेळेस मार्केट खाली असल्यावरच मला इमर्जन्सी येईल असंही नाहीये. त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी येईलच हे पण नाही माहित. मग मी इन्व्हेस्ट करत गेलो आणि ज्या ज्या वेळेस वाईट काही असेल सिच्युएशन त्यावेळेस पैसे विड्रॉ करता येतील असं डोक्यात ठेवलं. पण आजपर्यंतच्या लाईफ मध्ये मला कधी पैसे विड्रॉ करायची इमर्जन्सी आजपर्यंत आलीच त्यामुळे ती FD नाही केली इनडायरेक्ट माझ्यासाठी भलत झालं कारण त्यात कधी इमर्जन्सी झाली कारण जे काय माझे इन्व्हेस्टमेंट होत्या त्या ऍज इट इज तशाच गेल्या आणि दर महिन्याला इन्कम येतंय तर मग मला सेफ्टीची गरज काय आणि सेफ्टी म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट होत्याच. म्हणून मग मी ट्रॅडिशनल याच्यामध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट केलं नाही. आणि ऍक्च्युअल सगळ्या व्ह्युअरसाठी हे सांगेन की आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटला जातो 15-20 वर्ष PPF अकाउंट PF अकाउंट ट्रॅडिशनल प्लॅन पण त्यांचा जर टाइमच 15 वर्ष असेल तर ऍक्च्युअल 15 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही हाय रिस्की प्रोडक्ट मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सेफर प्रोडक्ट मध्ये ड्युरेशन जास्त असल्यामुळे तुम्हाला सेफर प्रोडक्टची गरज कधी आहे 1-2 वर्षात जर पैशाची गरज आहे तर तुम्ही जर PPF अकाउंट काढताय आणि 15 वर्ष लॉक इन आहे तर तशा प्रोडक्टला तर तुम्ही टोटल पैसे अग्रेसिव्ह मध्ये टाकायला पाहिजे. हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे कारण की सेफ सेफ म्हणून 15 वर्षाचं ड्युरेशन असलेलं प्रोडक्ट आपण घेतोय ऍक्च्युली ते थोडस रिस्की राहते रिस्क आणि तुमचं इन्फ्लेशन जे वाढणार आहे समजा आज इन्फ्लेशन आपल्या भारतामध्ये एक गव्हर्नमेंट डेटा प्रमाणे 4 ते 6% आहे पण ऍक्च्युअल रस्त्यावरचं इन्फ्लेशन बघितलं तर 10%. एज्युकेशन इन्फ्लेशन 14%. बरोबर. आपले शौक लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणून आपण त्याला शौकीने राहायचे इन्फ्लेशन 15-20%. बरोबर. आणि ते कुणाच्याच कंट्रोलमध्ये नाही. आणि तुमचे जर लॉंग टर्मचे पैसे 6-7% जर असतील तर तुम्ही पैसे दरवेळेस इरोड करत चाललाय तुमची व्हॅल्यू कमी 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 होत कारण की तुमचे ट्रॅडिशनल प्रोडक्ट तुम्हाला देणार 6-7% रिटर्न तुमची महागाई वाढते 8-10% म्हणजे 3% तुम्ही दरवर्षी मागे पडत चाललाय. मे बी इक्विटीमध्ये तुम्हाला 12% येते 14% येते. नाही मग आता इथं एक तुमच्या अनुभवाचं तुमच्याकडून ऐकायला आवडेल की आता कसं मार्केट सध्या डाऊन आहे अगदी म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे टॅरिफ मुळे असेल हे युद्ध चालू आहे वगैरे ह्या सगळ्या सिच्युएशन मुळे मग असे किती प्रसंग तुम्ही अनुभवले वैयक्तिक तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये? तर माझ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये म्हणजे किंवा मी ह्या फील्डमध्ये आलो तेव्हापासूनचे जर प्रसंग सांगायचे म्हटलं तर मी आलो त्यावेळेस ऍक्च्युअल .com बबल संपलेलं होतं 2002 निफ्टी होता 1800 सेन्सेक्स होता 3800 म्हणजे 4000 सेन्सेक्स होता 1800 निफ्टी होता. मी सुरुवात केली डिसेंबर 2002 ला. नंतर UPA 1 निवडून आलं त्यावेळेस मार्केटला लोअर सर्किट लागलं कारण की ते प्राईम मिनिस्टर कोण बनणार त्याच्यामुळे एकत्र होते आणि मग मार्केटला लोअर सर्किट लागलं. दुपारी मार्केट बंद झालं होतं 1 वाजता. नंतर परत गव्हर्नमेंट बनलं त्यानंतर मार्केटमध्ये वन साइडेड रॅली चालू झाली 2006 पर्यंत. मार्केटचे रिटर्न त्यावेळेस 35-40% अॅन्युअल ग्रोथनी वाढले. नंतर मग पहिला झटका बसला मार्केटला त्यावेळेस न्यूक्लिअर डीलच्या वेळेस. त्यावेळेस US बरोबर न्यूक्लिअर डील साईन करायची होती त्यावेळेस लेफ्टनी काँग्रेसचा सपोर्ट काढून घेतला. त्यावेळेस मार्केट 20-25% पडलं 2006 मध्ये. मग समाजवादी आणि मायावतीचा सपोर्ट घेऊन ते गव्हर्नमेंट परत कंटिन्यू झालं. सगळ्यात मोठा आणि नेमकं त्यावेळेस माझी इन्व्हेस्टमेंट चालू झाली होती 500 रुपयाने. पण ज्या लोकांचे पैसे मी आणले होते ते खालीच गेले होते.
दुसरा फटका बसला 2008 मध्ये. हम्म. म्हणजे जानेवारी 2008 मध्ये मार्केट सेन्सेक्स 21,000 होता. हा, तो ड्रॉप झाला. तो ड्रॉप होऊन आला 7,600. ओके. आणि त्यावेळेस माझं लग्न झालं होतं 21 फेब्रुवारीला. हा. आणि मी हनीमूनला होतो ह्याला शिमल्याला, कुलू मनाली. त्यावेळेस मार्केट 1400 पॉईंट, लोअर सर्किट लोअर सर्किट. हम्म. आता त्यावेळेस ऍक्च्युअल ज्यांची इन्व्हेस्टमेंट जानेवारी 2008 किंवा डिसेंबर 2007ला 100 रुपये होती, त्यांचे पैसे 50 रुपये झाले होते. ओके. 50% डाऊन. 50% डाऊन झालं होतं. हम्म. नंतर ते 2010ला 1 वर्षात परत 21,000 झालं. हम्म. पण नंतर मग 10 ते 13 3 वर्षाचे SIP रिटर्न किंवा म्युच्युअल फंडचे रिटर्न हम्म. हे लोअर सिंगल डिजिट होते. म्हणजे 2 ते 3% होते. सलग 3 वर्ष. सलग 3 वर्ष. लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 2010 ते 13. हा. आता ह्या सिच्युएशन मध्ये काय झालं, मी कसा लाईफ चेंज झाली, तर 2008 मध्ये ज्यावेळेस 50% मार्केट पडलं, त्यावेळेस माझं इन्कमही वाढत होतं. आणि इन्कम वाढलं आणि एक मला रेंज कळली की मार्केट 50%ही पडतं. म्हणजे भाव चांगल्या कंपन्यांचे निम्मे पण होतात. आणि निम्मे भाव झाल्यावर अजून घेता येतं आपल्याला, अजून भागीदारी करता येते. मग त्या ह्यानी माझे तिथून अर्ली स्टेजला तो निगेटिव्ह एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी पॉझिटिव्ह घडला. आणि मी तिथून मग मॅक्झिमम सगळे पैसे माझे तेव्हाही SIP मध्येच होते, आजही SIP मध्येच आहेत. आणि इथून पुढेही SIP मध्येच असणार आहे. ओके. मग नंतर 2014 ते लॉकडाऊन पर्यंत पैसे वाढले. परत GST आलं. 17, 18, 19 किंवा 18, 19, 20 3 वर्षाचे मिड अँड स्मॉल कॅपचे रिटर्न 0 होते. परत 3 वर्षे. परत 18, 19, 20 3 वर्ष मार्केटचे रिटर्न 0 होते मिड अँड स्मॉल कॅप आणि त्या कॅटेगरीमध्ये. आणि 26 मार्चला ज्या दिवशी लॉकडाऊन लागला त्यावेळेस 30% मार्केट पडलं. ज्याचे 1 कोटी होते जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर 19 मध्ये, त्याचे 70 लाख झाले होते. त्यावेळेस माझे ऍक्च्युअल सगळ्यात जास्त पैसे त्या फेज मध्ये सगळ्यात इन्व्हेस्टमेंट झाले व्हॉल्यूम वाईज. आणि तिथून नंतर आता ही फेज म्हणजे सप्टेंबर 24 ते आज जून 26 मार्केटचे रिटर्न 0 आहे. त्यामुळे मे बी ही प्रोबेबिलिटी किंवा ही इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे, जी 10 वर्षातून कधीतरी मिळते. म्हणजे जे 2008, 2010 ते 13, 2018 ते 20 तशी जी सिच्युएशन झाली, त्यानंतर जे रिटर्न खूप वाढले, तसे आता फक्त ते 1 वर्षात मिळतील, 2 वर्षात मिळतील का 3 वर्षात मिळतील ते माहित नाही, पण लाईफ चेंजिंग रिटर्न मिळतील लोकांना. अतिशय महत्वाचा उल्लेख केलेला आहे सरांनी की लाईफ चेंजिंग रिटर्न. म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंट करून निवांत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. बरोबर. काय होतं, मार्केट पडलं म्हणजे सगळ्यात मोठा लॉस काय कुणाचा होतो? प्रमोटरचा. आज आपण एक कंपनी बघितली कुठली, तर त्या कंपनीचा शेअर पडला म्हणजे सगळ्यात मोठा लॉस कुणाचा आहे? प्रमोटरचा. प्रमोटर घाबरून शेअर विकतो का? कधीच नाही. ते कंपनी वाचवायला धडपड करेल, प्रयत्न करेल, अनेक काय योजना करेल. आपण काय विचार करतो, अरे ह्या कंपनीचा भाव 800 रुपयाचा 700 रुपये झालाय, विकून टाका. कारण दोघांच्या दृष्टिकोनामध्ये फरक आहे. तो प्रमोटर ही माझी कंपनी, माझा बिझनेस म्हणून ट्रीट करतो. आपण हा 800 रुपयाचा एक शेअर म्हणून ट्रीट करतो. आपण त्या 800 रुपयाकडे बिझनेस म्हणून कधीच बघत नाही. त्यामुळे ती बिझनेसमॅन मेंटॅलिटी जी आहे ती आपल्यात नसते, म्हणून आपण लॉस मध्ये जातो. हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आपण खऱ्या अर्थानं भागीदार म्हणूनच राहिलं पाहिजे. आणि काही फरक नाही पडत. म्हणजे जसं मी 2008 मध्ये माझी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झाली, त्यानंतर लॉकडाऊन मध्ये जास्त झाली, आता ह्या 2 वर्षात जास्त झाली. आता मी त्यावेळेस ठरवलं होतं की 2018 मध्ये मी फायनान्शियली फ्री होईल ऍट द एज ऑफ 42. आता ते का होईल त्याचं कारण मी फिनिक्स भरारीमध्ये लिहित आहे. ऍट द एज ऑफ 42 मला फायनान्शियली फ्री व्हायचंय. आणि ते मी झालो होतो 18 मध्ये. त्यानंतर लाईफ पुन्हा अप. ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियली फ्री होता, डोक्याला टेन्शन नसतं, EMIचं बर्डन नसतं, तिथून तुमचं अर्निंग वाढतं, कारण तुम्ही मनाने शांत असता.
ओके. ज्यावेळेस तुमच्या सायकोलॉजिकल प्रेशर असेल हम्म. त्यावेळेस तुमच्याकडे पॉझिटिव्ह थॉट कधीच येत नाही. हम्म. 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 ज्यावेळेस तुम्ही फ्री असता, फायनान्शियली फ्री, डोक्यावर बर्डन नसतं, हम्म. त्यावेळेस तुम्ही ते काम एन्जॉयमेंट म्हणून करता, हम्म. 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 प्रेशर म्हणून नाही. हम्म. आणि जे काम आपण एन्जॉयमेंट म्हणून करतो हम्म. तिथं बाय डिफॉल्ट पैसे चांगलेच मिळतात. हम्म. हम्म. फक्त टेन्शन मध्ये काम केलं की आपली बॉडी, माइंड, सायकोलॉजी सगळं बरबाद होऊन जाते. सर तिथे थोडस ना, हाच टॉपिक अजून खोलात जाण्यासाठी मी थोडस 2 प्रश्न विचारतो. आता नोकरदार व्यक्ती आहे, आता समजा मी माझंच घ्या, मी जवळपास 18 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला वगैरे, मग जॉब करत असताना प्रेशर हे राहतच. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे तुम्ही सांगतात, हे जॉब करणाऱ्या व्यक्तीनं कसं रिलेट करायचं? कारण एका बाजूला मर्यादित उत्पन्न आणि बऱ्यापैकी स्थिर उत्पन्न, म्हणजे जो येणारा पगार आहे वर्षातून एकदाच वाढणार आणि त्याची वाढण्याची रेंज पण 8-10% आहे. प्रमोशन वगैरे भेटलं तर 17-18% वगैरे असं रेंज राहते. मग अशा परिस्थितीत हे प्रेशर आहेच. मग हे तुम्ही सांगितलेलं हे कसं रिलेट करायचं? आता याच्यामध्ये काय होतं की आज तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी 10 वर्ष पाठीमागे ज्यांचे 10 वर्ष जॉबला झाले, हम्म. 10 वर्षापूर्वी आज आपलं एवढं इन्कम असेल हे कोणी डोक्यात तरी आणलं होतं का? ओके. म्हणजे ज्यावेळेस मी युनिव्हर्सिटीतून पास आउट झालो हम्म. त्यावेळेस आमच्या वेळेस असं वाटायचं की 5-1 हजाराचा जॉब मिळाला ना, भरपूर झालं. भरपूर झालं आणि एखादी स्प्लेंडर घेता आली तरी खूप झालं. हा हा हा. पण 5 हजाराला पोहोचल्यावर मग माणसाला काय वाटतं, आता 25 हजार पाहिजेत, मग 50 हजार पाहिजेत, मग 1 लाख पाहिजेत, मग 1 लाखाचे 2 लाख पाहिजेत. ह्या रॅट रेसमध्ये तो अडकला की कधीच सुखी नाही राहत. त्यामुळे सगळ्यांना प्रिन्सिपल काय सांगतो, तुमचं 10 हजार इन्कम असो नाहीतर 10 लाख रुपये महिना इन्कम असो, एक थंब रूल काय आहे की तुमचे टोटल ईएमआय हे 50%च्या वर तुमच्या इन्कमच्या कधीच नसायला पाहिजे, इन्क्लुडिंग तुमच्या टीव्हीचा ईएमआय, आयफोनचा ईएमआय, कारचा ईएमआय, टू व्हीलरचा ईएमआय, घराचा ईएमआय, सगळे ईएमआय म्हणून 50%च्या वर नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि अन्न, वस्त्र, निवारा, खायच्या हे 30%च्या वर नसायला पाहिजे. 30%मध्ये तुम्ही सुखी समाधानी खाऊन ऐश करून जगायला पाहिजे. 20% हे बाय डिफॉल्ट तुमचे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटला जायलाच पाहिजे. काय ओके. पण आता कसा विषय होतोय, मोठ्या कंपनीत जॉब करतोय, म्हणजे मी जे प्रेशर अनुभवलं, मोठ्या कंपनीत जॉब करतोय, गाडी नाही, मोबाईल साधा वापरतोय, हे प्रेशर सस्टेन करण्यापेक्षा मग हे ईएमआय वरती असे प्रोडक्ट घेणं सोपं वाटतं ते. पण ईएमआय आज सगळ्यात मोठा, जर 2 दुश्मन बघितले ना कुठल्याही फायनान्शियल म्हणजे फॅमिलीची वाट लावणारे, तर एक ईएमआय आहे आणि एक युपीआय. ओके. युपीआय, ईएमआय थोडंसं समजू शकतो, युपीआय कसं? युपीआय मी चॅलेंज लावून सांगतो, प्रत्येकाने फक्त हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर 3 महिन्याचं तुमचं युपीआयचं ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि ती प्रिंट काढून त्यातले कंपल्सरी खर्च काय होते आणि ऍस्पिरेशनल खर्च काय होते हे रेड आणि ग्रीन इंकनी मार्क करायचे. ज्या खर्चांची गरजच नव्हती ते आपण केलेले नंबर टाकून युपीआय, ज्याची गरजच नाही, तेच जर तुम्ही खिशातून हार्ड कॅश काढून जर दिले असते तर ती झळ बसली असते. आणि दुसरं ईएमआय. आज जो माणूस ईएमआय वर लाईफस्टाईलच्या वस्तू खरेदी करत असेल ना, तर मी हे म्हणेन की त्याची लायकीच नाही. आज जर 1-1.5 लाख रुपयाचा फोन ईएमआय वर घेतो म्हणजे त्याची लायकी तो फोन वापरायची नाहीये. कारण लायकी असते तर त्यांनी तो कॅश मध्ये घेतला असता, रोख घेतला असता, वन टाइम कार्ड स्वाईप मारून डेबिट कार्ड किंवा चेक त्यांनी घेतला असता. आज त्याची लायकी नाही म्हणून तो ईएमआय वर घेतो, अफोर्ड नाही करू शकत तो, पण ईएमआय मिळत आहेत म्हणून घेतलं जातं. आज ईएमआय जर बंद झाले ना, 4 व्हीलर आणि हे मोबाईल आणि बाकी 2 व्हीलर वगैरे, त्या सगळ्यांचा सेल्स तसंच खाली आहे. आज आपल्याकडे लाख रुपये इमर्जन्सी मध्ये जर कोणी मागितले किंवा आपल्या घरावर इमर्जन्सी आली तर नसतात.
हम्म. पण आपण 5,000 EMI भरून आयफोन घेतो ना. बरोबर. आज आपल्याकडे एक गाडी घ्यायला जायचं असतं, हे भरपूर जणांनी बघितलं असेल. आपण एक गाडी ठरवतो, शोरूमला जातो ती गाडी घ्यायची, हम्म. पण येताना 2-5 लाख जास्तचीच गाडी घेतो, हा, हा. टॉप एंड मॉडेल. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण आपण विचार काय करतो, 15 लाखाची गाडी आहे, 20 लाख गेले तर काय फरक पडतोय, 4,000 EMI वाढेल. हम्म. पण ते 4,000 तुमचं स्वातंत्र्य जे आहे ते तुम्हाला पारतंत्र्यात अडकवणार आहे. हम्म. 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 कारण की तो EMI मुळे तुमचं इन्व्हेस्टमेंट कॉर्पस कमी होणार आहे, तुमची जॉबवरची डिपेंडन्सी वाढणार आहे. हम्म. हम्म. सेम घराच्या बाबतीत आजपर्यंत ज्यांनी कोणी घर ठरवलं की मला 50 लाखाचंच घ्यायचंय, 50चं तो माणूस कधीच घर घेत नाही, ऍक्च्युली व्यवहार करत असताना तो त्याच्यापेक्षा जास्त खुश झालेला असतो. कारण तो म्हणतो मग चला 2 ऐवजी 3 BHK, हम्म. 3 ऐवजी 4 BHK घेऊ. हम्म. काय होईल, 15,000 रुपये EMI वाढेल. हम्म. हम्म. पण त्या 15,000 मुळे त्याचं कर्ज वाढतं आणि त्या कर्जामुळे इनडायरेक्टली पुढे जॉबमध्ये जर वर खाली काय झालं हम्म. तर त्याचं फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होते. आणि बरोबर. उद्या जर तो माणूस जॉब गेला तर तो हे सगळे EMI अफोर्ड करू शकणार आहे का? नाही करू शकत. तुम्हाला खरंच जर घर घ्यायचंय, खरंच आयफोन घ्यायचंय, पैसे आजपासून वाचवा, हम्म. हम्म. जमा झालेले पैसे एका दिवशी उचला आणि जाऊन आयफोन खरेदी करा डायरेक्ट विदाऊट EMI. हम्म. हम्म. म्हणत या दोन शत्रूंपासून आपण सावध राहिलं पाहिजे. एक डायरेक्टली आपण UPI वगैरे करतो त्याऐवजी कॅश थ्रू करा, म्हणजे थोडस सेन्सिटाईज होईल आपलं माइंड की आपण कुठेतरी खर्च करतोय. हा, खरंच गरजेच्या वस्तू आहेत का त्या? खरंच गरजेची गोष्ट. आणि दुसरं म्हणजे EMI पूर्ण कल्चरच बंद झालं पाहिजे. कारण EMI मिळतो म्हणून मी खर्च वाढवतो. हम्म. आज जर EMI नसतं, इझिली भेटणार. आज जर EMI नसतं तर मी ते कर्ज घेतलं असतं का? कशाला घेतलं? त्यामुळं ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. हम्म. आणि EMI तुम्हाला होत पण नाही. पण EMIचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक माझ्या अभ्यासाप्रमाणे काय आहे, की तुमच्या 25-30व्या वर्षी जेव्हा जॉब लागतो तुम्ही हेवी कर्ज घेता. हम्म. हेवी कर्ज घेतलं की ते कर्ज फिटायलाच तुमचं 45-50 येते. ओके. हम्म. आणि 50 नंतर डोळे उघडून तुम्ही रिटायरमेंट आणि चाइल्ड एज्युकेशनसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. कारण इन्व्हेस्टमेंटसाठी नंबर ऑफ इयर्स हे सगळ्यात मोठं काम करतं कंपाऊंडिंगसाठी. हम्म. आता तुमची जर इन्व्हेस्टमेंटच 25-30 वर्षापासून 50 पर्यंत EMI भरण्यातच जाणार असेल हम्म. तर तुमच्याकडे कंपाऊंडिंगच नाही मिळणार. हा, तो टाइम फ्रेमच भेटणार नाही कंपाऊंडिंग. हा, आणि कंपाऊंडिंगसाठी तुम्ही आज EMI कमी घेतले आणि आजपासून थोडी इन्व्हेस्टमेंट वाढवली, ते कंपाऊंडिंग जास्त होईल. ओके. तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे अर्ली स्टेजमध्ये हेवी EMI घ्यायचा. हम्म. आणि आज सगळ्यांनी परत पॉडकास्ट बघताना एक संध्याकाळी झोपताना एक फक्त एक्सपेरिमेंट करून बघा. मुलं आणि बायको किंवा नवरा मुलं ज्या रूम मध्ये झोपलेत किंवा शेजारी असतील, रात्री एक अलार्म लावून 2-2:30 वाजता उठा आणि ते किती निश्चिंतपणे झोपलेत त्यांच्या चेहऱ्यावर बघा. आणि नंतर असा अजून करा की उद्या जर मी ह्या फॅमिलीमध्ये नसेल तर हे एवढेच निश्चिंतपणे झोपू शकतात. हा थोडा इमोशनली मोठा एक्सरसाइज आहे तो. आणि जर ते झोपू शकत असतील ना तर पाहिजे तेवढी उधळपट्टी करा, पाहिजे तेवढे EMI घ्या, हे परत ऐकलं पाहिजे. आणि जर ते निश्चितपणे झोपू शकणार नसतील, तुम्ही फॅमिलीत नसण्याने आणि तुमचं इन्कम बंद होण्याने, तर काहीतरी चुकतंय. करेक्ट. त्याचं परत एकदा अनालिसिस करा, बजेटिंग करा आणि मग पुन्हा परत EMI, लाईफस्टाईल खर्च आणि इन्व्हेस्टमेंट ह्याचं रिअसेट अलोकेशन. अतिशय म्हणजे सेन्सिटाईज असणारा हा एक्सरसाइज सांगितलाय. असेट अलोकेशनवरनं आता असा प्रश्न पडतोय की तुमच्या ह्या जर्नीमध्ये आता म्युच्युअल फंडचा विचार केला तर कुठला म्हणजे इक्विटी, डेट, हायब्रिड, गोल्ड, मल्टी असेट, नेमकं कुठल्या ह्याच्यात कुठल्या फॉर्मॅटमध्ये किती प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे? आता हे पर्सनल फायनान्स, पर्सनल नाव त्याच्यामुळेच आहे कारण ते पर्सनल असतं. म्हणजे
माझं ऍसेट अलोकेशन वेगळं असेल, हम्म. तुमचं ऍसेट अलोकेशन वेगळं असेल आणि व्ह्युअर पैकी भरपूर जणांचं ऍसेट अलोकेशन वेगळं असू शकतं. ते ठरवायचं कसं? आता ते ठरवायचं कसं, तर माझी रिस्क ॲपेटाईट जास्त आहे, तर मी आजही 100% इक्विटीमध्ये, आज मी 100% इक्विटीमध्ये. माझे पैसे ना रिअल इस्टेटमध्ये आहेत, ना गोल्डमध्ये आहेत, ना FD मध्ये आहेत, काहीच नाही. ओके. मी 100% इक्विटीवाला माणूस आहे. पण नॉर्मली 5 जे इन्स्ट्रुमेंट आहेत, तुमचं बेसिक FD, मग FD मध्ये सगळेच पोस्ट ऑफिस आणि हे ते सगळेच येतील, PPF, PF सगळं. दुसरं आहे तुमचे इक्विटी मार्केट, म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड, ते सगळं तिथं येईल. थर्ड आहे तुमचं रिअल इस्टेट, मग त्यात कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे दोन्ही येतील. नंतर आहे तुमचं बुलियन मार्केट किंवा आपलं हे गोल्ड सिल्वर, हा सोनं, असे जे ऑप्शन आहेत मेजरली 4. आता याच्यामध्ये तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी हाय असेल तर तुम्ही 50% इक्विटीमध्ये येऊ शकता, मग 10-15% गोल्डमध्ये, 15-20% डेटमध्ये, काही FD मध्ये. आता तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी खूपच कमी असेल तर 20-25% इक्विटीमध्ये, बाकी गोल्ड आहे, थोडं रिअल इस्टेट, थोडं बँक FD किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स, अशा ह्याच्यामध्ये अलोकेट करता येतं. मग आता रिस्क ॲपेटाईट म्हणतोय आपण, पण परत एक बेसिक प्रश्न असा आहे की रिस्क म्हणजे हा सगळा प्रकारच माहित नाही, तर हे रिस्क ठरवायची कशी? आता हे ठरवताना असं येतं की तुम्ही एक ऍझ्युम करा की 2008 मध्ये तुमचे पैसे मार्केटमध्ये असते, इक्विटीमध्ये असते, आणि ते निम्मे झाले असते. तर ते सहन झालं असतं का? तुमचा हार्टबीट किती वाढला असता, का तुम्हाला अटॅक आला असता, बरोबर, का तुम्हाला खूप वाईट वाटलं असतं. जर जास्त वाईट वाटलं नसतं तर मग तुम्ही इक्विटी घ्यायला पाहिजे. तुमची रिस्क ॲपेटाईट हाय आहे. पण अटॅक यायची जर लेवल असेल तर तुम्ही इक्विटीकडे यायलाच नाही पाहिजे. ओके. लक्षात घ्या, आता रिस्क ॲपेटाईट कशी ठरवायची. आता ही मार्केट डाऊन आहे, तुमचे हार्टबीट अप डाऊन होत असतील म्हणजे तुम्ही रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीचे नाहीये, त्यामुळे तुम्ही ट्रॅडिशनल कडे जावं, आपले पैसे वाचवत बचत करत जगावं आणि एक बचत करत आरामात मारावं. ओके. वेल्थ नाही क्रिएट होणार. वेल्थ नाही क्रिएट होणार, पण वेल्थ क्रिएट करायची तर रिस्क घ्यावी लागेल. आता रिस्क वरून एक जस्ट एक आहे, तुम्हाला एक असंच अजून एक गोष्ट सांगतो की मला एक रस्ता क्रॉस करायचा आहे, आणि रस्ता क्रॉस करताना उजव्या साईडनी डाव्या साईडनी गाड्या येणार आहेत, तर मला रस्ता क्रॉस करायचा आहे. ऍक्सिडेंट होऊ शकतो म्हणून मी रस्ताच क्रॉस नाही केला तर आयुष्यात पुढे जाईन का? नाही, शक्यच नाही. म्हणजे मला कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल, कारण की तो रस्ता क्रॉस करताना 100 पैकी 2 जण मेलेले पण असतील ऍक्सिडेंट होऊन. हो, पण 98 लोकांनी रस्ता क्रॉस केलेला असेल, मे बी 50 लोकांनी 1 स्ट्रोक मध्ये नॉन स्टॉप क्रॉस केला असेल, 40 लोकांनी थांबत थांबत क्रॉस केला असेल, किंवा 5-10 लोक त्यातले अर्ध्या रस्त्यात डिवायडर पासून परत पाठीमागे फिरले असतील. होऊ शकते. सेम आपलं लाईफ, फायनान्शियल लाईफ तसंच आहे की तुम्हाला जर आयुष्यात ग्रो व्हायचंय तर रिस्क घ्यावीच लागेल. आज आपण इन्व्हेस्टमेंट आज कोण करत नाही, त्यांच्यासाठी हा महत्वाचा संदेश आहे की डिसिजन हा घ्यावाच लागेल या इक्विटी असेट क्लास बद्दल. कारण की तुम्हाला रिस्क म्हटलं तर आपण झोपलो तर काही उठणार आहे का, ते पण रिस्क आहे. आपला जॉब राहणार आहे का नाही, ती पण रिस्क आहे. आपण आज कंपनीतून घरात पोहोचतोय का नाही, ती पण रिस्क आहे. कारण भरपूर जणांनी कंपनीतून निघताना घरी फोन केलेला असतो किंवा अर्ध्यात आल्यावर फोन केलेला असतो, घरी पोहोचतोय, चहा करून ठेव, पण ते चहा प्यायला घरी पोहोचतच नाही. असे पण एक्झाम्पल आहेत, हजारात एक असेल पण आहेत. बरोबर. आता इक्विटी बद्दल, आता तुम्ही इक्विटी, आपण रिस्क कॅपिटल हाय आहे, आता इक्विटी मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. थीमॅटिक आहे, सेक्टरल आहे, स्मॉल कॅप आहे, लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी असेट, असं म्हणजे कोणतं निवडायचं आणि काय लॉजिक ठरवायचं? आता इक्विटी मध्ये पण येताना बघितलं तर ज्याला थोडे
सेफ रिटर्न पाहिजे, लो व्हॉलॅटिलिटी पाहिजे, कमी अपडाऊन पाहिजे, त्यासाठी लार्ज कॅप कधीही चांगलं. लार्ज कॅप म्हणजे तुमच्या टॉपच्या 100 कंपन्या ज्या की मार्केट कॅपिटल प्रमाणे ह्यूज आहेत, त्यांनी भरपूर अपडाऊन पाहिलेले, त्यामुळे लार्ज कॅप कंपन्या ह्या कमी व्हॉलटाईल असतात. त्याच्यानंतर येतात 101 ते 150 ह्या मिड कॅप कंपन्या, ज्या जर्नी बघितली त्यांनी थोडे इस्टॅब्लिश झाल्यात, पण लार्ज कॅप एवढ्या मोठ्या नाही झाल्या. तिथं डिफॉल्ट रेट थोडाफार असेल, बिझनेसेस बुडतील ते काही. त्याच्या खाली 250 ते खालच्या कंपन्या ज्या आहेत त्या स्मॉल कॅप येतात, न्यू इस्टॅब्लिश किंवा कॅपिटल वाईज छोट्या छोट्या. आता त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतील, भरपूर कंपन्या बुडतील किंवा ते बिझनेसेस डिस्ट्रॅक्ट होतील, पण रिटर्न पण तेवढेच हाय मिळण्याची प्रोबॅबिलिटी तिथं. कारण त्याच आज ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत त्या 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी कधी काळी छोट्याच होत्या. छोट्यातूनच मिड कॅप होणार आहेत, मिड कॅप मधूनच लार्ज कॅप होणार आहेत. तर त्यातही सेम आहे रिस्क कॅपिटाईट, की तुम्हाला कमी रिस्क पाहिजे असेल तर लार्ज कॅप, हाय रिस्क जास्त रिटर्न पाहिजे असतील आणि टाइम पिरियड जास्त असेल मोर दॅन 10 इयर, तर मग मिड कॅप स्मॉल कॅपला जायला हरकत नाही. आणि बाकी थीमॅटिक फंड जे असतात, म्हणजे तुमचा कन्झम्पशन आहे, आयटी फंड आहे, ऑटोमोबाईल फंड आहे, बँकिंग फंड आहे, फार्मा फंड आहे, अशा थीम बेसच्या कंपन्या आहेत ज्यांना ऍक्च्युअल त्या फील्ड किंवा त्या सेक्टरचं नॉलेज आहे की ही थीम आता ह्या 3-5 वर्ष चालणार आहे आणि नंतर मग ती थीम अंडर परफॉर्म करण्या अगोदर जर बाहेर पडण्याची अक्कल असेल, नॉलेज असेल, तर त्यांनी त्या थीम मध्ये जावं. म्हणजे आयटी थीम, कारण प्रत्येक थीम ही किंवा बिझनेस हा सायकल प्रमाणे चालतो, मार्केट हे सायकल प्रमाणे चालतो, की अप डाऊन होणारच आहे. ओके. म्हणजे तेजी मंदी मार्केटमध्ये येणारच आहे. तेजीमध्ये सगळे बिझनेस चालतील, मंदीमध्ये सगळे आपटतील, पण त्यातल्या त्यात काही बिझनेस हे मंदीमध्ये पण टिकून असतात, काही बिझनेस हे तेजीमध्ये पण चालत नाही, असं पण असतं. सेम तसं थीम मध्ये पण कधी आयटी चालतील, कधी बँकिंग चालतील, कधी फार्मा चालतील, कधी ऑटोमोबाईल चालतील. हे इन्व्हेस्टरला कसं करणार? आता आपण स्मॉल म्हणजे नॉर्मल ऑडियन्स हा इन्व्हेस्टर आहे, तर कोणतं चाललंय, कोणतं म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी हाय आहे असं समजू, आणि मग इन्व्हेस्टरला आता इन्व्हेस्टमेंट करायचं, मग त्यांना आयटी बघावं, फार्मा बघावं, बँकिंग बघावं की कन्झम्पशन बघावं, कोणतं बघावं? आता त्यामध्ये जनरली बँकिंग शिवाय पर्याय नाही, बँकिंग घ्यायला हरकत नाही, किंवा फार्मा. फार्मा तुम्हाला दवा, गोळ्या, औषध, मेडिकल कायम लागणारच आहे. एफएमसीजी त्यात कायमच चालणार आहेत, म्हणजे ह्या एव्हरग्रीन थीम झाल्या, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी. ह्याच्यामध्ये जायला हरकत नाही. ओके. कारण यात तेवढी व्हॉलॅटिलिटी नसेल किंवा तेवढं सायक्लिकल नसेल जेवढं अदर याच्यामध्ये आहे, की आयटी मध्ये आहे किंवा अदर ऑटोमोबाईल मध्ये आहे. ते ह्या तीन ज्या थीम आहेत, बँकिंग आहे, फार्मा आहे, एफएमसीजी आहे, त्याच्यामध्ये नसेल. आता तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीबद्दल अजून एखादा प्रश्न, ईटीएफ किंवा पॅसिव्ह फंड ज्याला म्हणू आपण, ह्याबद्दल काय मत आहे तुमचं? थोडेफार असायला पाहिजेत. आता ईटीएफ म्हणजे काय, तुम्हाला एक्सचेंज प्रमाणे रिअल मार्केटमध्ये ते ट्रेड होतात, तेवढंच फरक आहे. आणि पॅसिव्ह फंड म्हणजे काय, की तुम्हाला तो इंडेक्स बनवलेला असतो आणि तो ट्रेड होतो तुमच्या ह्याच्यामध्ये एक्सचेंजमध्ये, किंवा मग ट्रेड जरी नाही झाला तरी तुम्हाला एक ते बास्केट मिळतं. म्हणजे आज जसं एक्झाम्पल बघितलं तर सगळ्यात मोठं आपल्या भारतातलं निफ्टी 50 म्हणजे टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये तो लागणार, आणि त्यामध्ये जसं प्रोपोर्शन आहे त्या इंडेक्समध्ये त्या कंपन्यांचं, त्या प्रोपोर्शन मध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होणार आहेत. आणि त्या कंपन्या ज्या चालतील, जसा परफॉर्म येईल निफ्टी 50चा, सेम तसे रिटर्न तुमचे बनतील. म्हणजे जर रिअल टर्म मध्ये बघितलं तर मी ह्या फील्ड मध्ये आलो त्यावेळेस निफ्टी होता 1800, म्हणजे 2000 पगार, आज आहे 25,000. म्हणजे गेल्या 25 वर्षात 2 लाखाचे 25 लाख, म्हणजे 2000 जो निफ्टी होता त्या 2 लाख एखाद्याने इन्व्हेस्ट केले असतील, आज त्याचे 25 लाख, जे की एफडीच्या कित्येक पट आहे. आणि ह्या 25 वर्षात कमीत कमी 3 वेळेस मार्केट 30% पेक्षा जास्त पडलंय. 10% जास्त मार्केट हे कमीत कमी जवळपास 25 वर्षात 8 ते 9 वेळेस पडले.
आणि 5-7% तर दरवर्षी पडलेला आहे कधी ना कधी. त्यामुळे मार्केट पडणार आहे. मग इंडेक्समध्ये निफ्टी 50 आहे, टॉप 100 आहे, स्मॉल कॅप 250 आहे, असे वेगवेगळे इंडेक्स आहेत. मग त्यामध्ये तुम्ही इंडेक्समध्ये करू शकता. जसं तुम्ही ग्लोबल इंडेक्स बघितलं तर नॅसडॅक आहे, जे युएसच्या टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. मग तशा याच्यामध्ये S&P 500 जे US मध्ये टॉपच्या 500 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. असे आपल्यालाही भारतामध्ये इंडेक्स फंड घेता येतात, पॅसिव्ह फंड घेता येतात. मग ज्याच्यामध्ये घ्यावे का इन्व्हेस्टरने घ्यावे? थोडेफार असायला पाहिजेत. हम्म. कारण जनरली दोघांचे प्लस मायनस आहेत, म्हणजे इंडेक्स फंड आणि तुमचे ऍक्टिव्ह फंड, पॅसिव्ह फंड आणि ऍक्टिव्ह फंड. ऍक्टिव्ह फंड मध्ये तो फंड मॅनेजरचा रोल येतो. मग मे बी निफ्टी 50 ऐवजी मी लार्ज कॅप घेतला समजा. निफ्टी 50 मध्ये ज्या 5-7 कंपन्या चालणारच नाही, तर त्यांचं मार्केट कॅपिटल त्या रेंजमध्ये आहे म्हणून ते तिथं आल्यात, पण ते बिझनेस चालणार नसतील. तर ऍक्टिव्ह फंड मॅनेजर काय करणार आहे, तो 4-5 स्टॉक वगळून उरलेल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करणार. त्यामुळे मे बी तिथं रिटर्न थोडे इंडेक्स पेक्षा जास्त यायची शक्यता वाढते, पण ते येतीलच असंही नाही. कारण भरपूर केसमध्ये ग्लोबल रिसर्च पण आहे की बरेचदा काही वेळेस इंडेक्स हा ऍक्टिव्ह फंड मॅनेजर जे आहेत, ऍक्टिव्ह फंडला पॅसिव्ह फंड आउट परफॉर्म करतात. आणि कित्येकदा उलट पण होतं की ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट हे पॅसिव्ह फंड मॅनेजमेंटला आउट परफॉर्म करतात. म्हणून आपल्या बकेटमध्ये हे आता थोड्याफार प्रमाणात असायला पाहिजे. थोडं आपली इन्व्हेस्टमेंटची थाळी ही प्युअर राईस प्लेट टाईप असायला पाहिजे. राईस प्लेट मध्ये 2 पोळी आहेत किंवा भाकरी आहेत किंवा चपाती आहेत, भाजी आहे, थोडा राईस आहे, स्वीट आहे, तुमचं लसूण आहे, आपलं काय लोणचं आहे, पापड आहे एक, थोडे चटण्या आहेत, वरण भात आहे. त्यामुळे मला सगळी व्हरायटी खायला मिळते एका थाळीमध्ये. आपण फक्त एकच म्हणलं की मला फक्त स्वीट्स खायचे तरी तुमची हेल्थ बिघडेल. फक्त तुम्ही म्हणला की मला लोणचं आणि पापड आणि चटणीच पाहिजे तरी तब्येत बिघडेल. त्यामुळं एक राईस प्लेट टाईप आपला पोर्टफोलिओ पाहिजे. त्यात सगळं थोड्या प्रोपोर्शनेट मध्ये पाहिजे. मग ते तुम्हाला रिटर्न पण पाहिजे, रिस्क पण बघायला पाहिजे आणि लिक्विडिटी बघायला पाहिजे. आता स्वाभाविक एक प्रश्न, हॉटेलमध्ये गेलं की मी राईस प्लेट मागितली की माझ्या समोर येते. मग अशी राईस प्लेट पोर्टफोलिओची कशी डेव्हलप करायची? आता काही फंड आहेत जसे मल्टी ऍसेट कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं इक्विटी आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, डेट आहे, इंटरनॅशनल इक्विटी. ओके. एकाच फंड मध्ये सगळंच. काही बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड आहेत ज्याच्यात इक्विटी आणि डेट, काही हायब्रिड फंड आहेत, प्युअर काही मल्टी कॅप आहेत किंवा फ्लेक्झी कॅप आहेत ज्याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड फंड असतील, म्हणजे त्यात सगळेच सेक्टर येतील. आणि तो फंड मॅनेजर चूज करेल कुठल्या सेक्टरला किती अलोकेशन द्यायचे. त्यामुळे ही जी मल्टी असेट किंवा अशी जी व्हरायटी आहे, असे वेगवेगळ्या कॅटेगरी मधले 5-6 फंड घ्यायचे. मल्टी कॅप एखादा बॅलन्स ऍडव्हान्टेज किंवा हायब्रिड, एखादा प्युअर इक्विटी म्हणजे लार्ज कॅप किंवा मल्टी कॅप, एखादा टेस्ट साठी स्मॉल कॅप, जसं आपण लोणचं आणि चटण्या घेतो की त्याला झटका लागावा म्हणून थोडासा स्मॉल कॅप. गट इट. सर, ह्या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये अशी कोणती मोठी चूक घडल्या तुमच्याकडनं, असं काय झालंय का? चूक तर आजपर्यंत तशी नाही बघ. एक गुंतवणूकदार म्हणून की बाबा माझा हा निर्णय तसं नको, असं व्हायला पाहिजे होता, असं काही झालं का तुमच्या? असे एक दोन, म्हणजे 2008च्या वेळेस तर पैसेच नव्हते, पण 2020 मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस सगळेच पैसे टाकायला पाहिजे होते त्या जून मध्ये. म्हणजे 26-28 जून किंवा 1 एप्रिलच्या वेळेस जेवढे काही पैसे आहेत किंवा माझे जे हायब्रिड फंड किंवा अदर जे बँकेत होते ते सगळेच पैसे वन टाइम इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते मी अग्रेसिव्ह इक्विटी मध्ये. तर खूप पैसे बनले असते. म्हणजे कधी चूक झाल्या बघा सरांची, जिथं इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात तिथं ते अजून अग्रेसिव्हली जायला पाहिजे होतं असं वाटतं. आणि पुन्हा एक की बाबा, म्हणजे सुरुवात तर मी लवकरच केली होती आणि जसं इन्कम वाढत गेलं तसं अजून वाढत गेलं. तिथं काही चूक करायचा प्रश्न नव्हता, कारण माझा आजही ऑलमोस्ट 50% पैसे हे इन्व्हेस्टमेंटला जातात. त्यामुळं आजही गाडी 17 वर्ष जुनीच आहे,
हा. कारण गाडीकडे मी फक्त साधन म्हणून बघतो हम्म. की मला एका ठिकाणाहून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी जायचं. पोहोचायचंय हम्म. आणि माझा कम्फर्ट. मग तो कम्फर्ट जर मला 10 लाखात येत असेल, 5 लाखात येत असेल, तर मी 50 लाखाची गाडी का घ्यायला? हम्म. शौक असेल तर मी घ्यायला पाहिजे, हम्म. पण तो शौक परत कर्ज काढून नसायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणून आपले कधी कधी जुने लोक जे म्हणायचे ना, कर्ज हम्म. काढून सण साजरा करू नये. ऋण काढून सण साजरा हा. करतो. ते आजही चांगलं आहे, पण आपल्याला नाही पटणार, ते नवीन पिढीला नाही पटणार. कारण की आज आपल्या डोक्यात काय आहे, आयुष्य एकदाच आहे, आत्ता नाही जगायचं तर कधी जगायचं. आणि मग आता हे आयुष्य जगण्याच्या नादात आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही, नंतर म्हातारपणी आपण कुणावर तरी डिपेंड किंवा कोणीतरी सांभाळेल ह्या अपेक्षेवर जगतो. बरोबर. आणि ती सगळ्यात महाभयंकर चूक आहे सध्याची. आता येणारा काळच उत्तर देईल. करेक्ट. तुमचे हे जे बुक्स आहेत अतिशय महत्वाचे बुक्स आहेत. मी स्वतः हे भरारी वाचलेलं आहे वगैरे. मग हे लिखाण केले तर लिखाणाची आवड, माझं एक मत आहे की वाचक असल्याशिवाय होणारच नाही. तुम्हाला वाचायला आवडतं का? आणि कोणती कोणती अशी पुस्तकं तुमच्या मनावरती प्रभावी आहेत, सांगाल का कोणती आहे? वाचन तर सगळ्यात आयुष्यात कुठल्याही फील्डमध्ये जर असाल तर वाचनाला पर्याय काही नाही. आजही म्हणजे माझं कॉलेज संपलं 2002ला. आजही माझे 3 ते 4 तास वाचनात जातात. आजही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आजही दिवसातले 3 ते 4 तास वाचनात जातात. तास 2 तास पॉडकास्ट बघण्यात जात असतील चांगले पॉझिटिव्ह. ना मला क्रिकेट बघायचा शौक आहे. 2003 सालीच क्रिकेट बघणं बंद केलं. एकही वर्ल्ड कप नाही हे बघितला. मात्र अनेकांना डायजेस्ट व्हायचं नाही, कारण की आयपीएल मुळे तर अनेकांची इच्छा अशी झालेली असते की आपण आयपीएल बघितलंच पाहिजे. कारण की तो माणूस खेळणार आणि मी माझा वेळ तिथं घालवणार आणि आयुष्यात परत मानणार सक्सेसफुल नाही झालो. काहीतरी त्याग करावा लागतो. तो मला 2003 मध्ये कळला की आपण दिवसभर बसून 50 ओव्हरची मॅच बघतोय आणि आपला वेळ फुकट घालवतोय ना, आपल्या हातात काहीच नाही. तेव्हापासून एकही वर्ल्ड कप नाही बघितला. आयुष्यात काही फरक नाही पडला. एकही आयपीएल आजपर्यंत नाही बघितली. काही वाईट झालं चुकीचं नाही काही झालं. त्यामुळे मी आयुष्यात ग्रोथ झालो. मूवी खूप कमी बघतो. कित्येक वर्षानंतर मी एक पिक्चर बघितला परवा दिवशी आणि तो मी सगळ्यांना रेकमेंड पण करेन. जिने भी दो यारो म्हणून नसरुद्दीन शहाचा पिक्चर आहे. ओके. जिने भी दो यारो या जाने भी दो यारो असा आहे नसरुद्दीन शहाचा. चांगले सतीश शहा, नसरुद्दीन शहा, ओमपुरी. आणि पुस्तकं म्हटलात तर पुस्तकं तुम्ही पॉझिटिव्ह किंवा सगळ्यात पहिलं तर हे वाचा की थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन. ते आहे. तुमचे सायकोलॉजी ऑफ मनी आहे. पुन्हा आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी आहे, आता नवीन आलेलं. आणि लेखक सांगेल तर टोनी रॉबिन्सन एक सर्च करा, एक निकोलस तालेब सर्च करा जर मार्केटवरची पुस्तकं बघायची तर. आणि नंतर मॉर्गन हाऊसेल, त्याची 2-3 पुस्तकं वाचा, भरपूर होईल. आणि मी सगळ्यांना म्हणेन की 2000 रुपयाचं फक्त बजेट काढा. युट्यूबला टाका किंवा गुगलला की टॉप बुक्स फॉर वेल्थ क्रिएशन किंवा सेल्फ ग्रोथ, आणि जे टॉपचे 5 येतील ते ऑर्डर करा, ते वाचा आणि ते 6 महिने वाचा. फेल नाही होणार तुम्ही. जर मी पुस्तकं नसते वाचले तर मी ग्रो नसतो झालो. म्हणजे माझ्या सक्सेस मध्ये पुस्तकांचा खूप मोठा रोल आहे. खूप मोठा रोल आहे. ओके. अजून एक महत्वाचा प्रश्न. आता आपण व्ह्यूअर्स असे समजूया की जे अर्न करतायत, म्हणजे कमवणारा वर्ग आहे. मग कमवणाऱ्या वर्गामध्ये अर्थातच त्यांचे किड्स आहेत, त्यांची सेकंड जनरेशन आहे. मग ह्यांचं तर स्ट्रगल आहे बऱ्यापैकी कमवणाऱ्या वर्गाचं, जे आता आपण उल्लेख केला बऱ्यापैकी. जी सेकंड जनरेशन आहे त्यांनी आता काय खबरदारी घेतली पाहिजे? म्हणजे जे आता मुलं शाळेत जात आहेत, 8वी-9वीत आहेत, 12वीच्या खालचा जो ग्रुप आहे त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? खबरदारी घेण्यापेक्षा त्यांच्या पालकांनी जास्त खबरदारी घ्यायला पाहिजे की पालकांनी त्यांना आर्थिक शिक्षण देणं महत्वाचं आहे. नेमकं काय? नेमकं म्हणजे काय की पैसे येतात कसे, ते पैसे कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, आणि मग ते पैसे येताना जे कष्ट करावे लागतात त्यातून आपण जे इजी पैसे देतो ते जाताना काय त्रास होतो किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण किती काम केलंय हे ज्यावेळेस त्या मुलांना कळेल
पैशाची किंमत कळेल. हम्म. नाहीतर आजकालच्या मुलांना काही मोबाईल काढला 4 आकडे टाकले की लगेच Transaction घडतं. ट्रान्झॅक्शन घडतं, म्हणजे हम्म. पैशाची काही गरज नाही. हम्म. किंवा एटीएम मध्ये गेलं आणि तिथं कार्ड टाकलं आणि पिन नंबर टाकला की पैसे येतात त्या मशीन मधून, हम्म. असंच मुलांना वाटतं. म्हणजे हम्म. मुलांना आपण इजी मनी असंच एक पिक्चर दाखवलेलं आहे. तर त्यांना त्या पैशाची किंमत आणि ते जो पैसा कमवण्यासाठी काय मेहनत आणि कष्ट लागतात ते शिकवायला पाहिजे, जेणेकरून त्या मुलाला पण ज्यावेळेस तो कॉलेजला जाईल किंवा उधळपट्टी करण्याच्या वयात येईल हम्म. त्यावेळेस त्याला त्या पैशाची किंमत कळेल. आणि हे आई वडिलांनी शिकवायला पाहिजे. दुसरं, डिले ग्रॅटिफिकेशन ही हम्म. एक कन्सेप्ट मुलांना चालवायला पाहिजे. म्हणजे मागितलं की दिलं हम्म. असं व्हायला नाही पाहिजे. हम्म. नाहीतर एका लेवलला तुम्ही मागितलं की इजी देत गेलात, ज्यावेळेस तो मुलगा 15 ते 22 किंवा 15 ते 18 वर्षाचा रेंजमध्ये असतो, ज्यावेळेस तो बिलियन बनतो मुलगा किंवा मुलगी, हम्म. त्यावेळेस बंड तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हम्म. मग त्यावेळेस ब्लॅकमेलिंग वाढतं. मी जीवच देईन, मी घर सोडून जाईन, मग हम्म. हेच होईल ते होईल, मग तिथं कॉन्फ्लिक्ट होतात भरपूर. हम्म. पण त्या मुलाला जर तुम्ही आर्थिक शिक्षण दिलं, प्रत्येक पैशामागे त्याचं मूल्य, व्हॅल्यू जर काय सांगितली, आहे ते समजून दिली, जाणीव निर्माण हा. केली पाहिजे. तर तुमच्यात ती कॉन्फ्लिक्ट कमी होते. ओके. नाहीतर आजही मी असे खूप बघितले घर जिथं आई वडिलांचे, मुलाचे वडिलांचे, मुलीचे आईचे हम्म. भांडणं आहेत बरोबर. आजही. हम्म. तर मुलांना आपणच लहानपणी सवयी लावल्या इजी सगळ्या द्यायच्या, आणि आज जे आपण नाही म्हणतो त्यावेळेस ऑटोमॅटिक त्या घरात भांडण चालू होतात, ओके. ओके. आणि मग ते चांगले नाते स्पॉइल होतात. हे सरांच्या निदर्शनास किंवा अनुभवातून आलेलं हे ऑब्झर्वेशन आहे त्यांचं. सर, आत्ताचा जी काही जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे या संदर्भात थोडक्यात काय सांगा की ह्या इन्व्हेस्टरनं आता कोणता अप्रोच ठेवला पाहिजे गुंतवणूक करत असताना? आता जिओ पॉलिटिकल किंवा नॉर्मल याच्यात म्हटलं तर मी एकच वाक्य म्हणेन पुन्हा, नथिंग इज परमनंट. म्हणजे हेही दिवस जातील. त्यामुळे हेही दिवस जातील, फक्त कधी जातील ते नाही माहीत. हा. पण एक दिवस युद्ध संपेल, परत मार्केट वाढेल. त्यामुळे कुणी न घाबरता शक्य तेवढे इन्व्हेस्ट करा, जर 3 वर्षापेक्षा जास्तचा व्ह्यू असेल तर. हम्म. तर आजही मी सांगतो 3 वर्ष किंवा 5 वर्षानंतर खूप चांगले रिटर्न बनलेले असतील. कारण जे स्टॉक्स किंवा जे म्युच्युअल फंड आपण घेणार आहे त्या कंपन्या जर 3 आणि 5 वर्ष प्रॉफिट न करता राहिल्या तर तुमचा देशच बुडतो. हो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण 3-5 वर्ष जर ती कंपनी प्रॉफिटच बनवत नसेल नाही. तर ती एम्प्लॉईला कामाला कशाला ठेवेल, हम्म. ती प्रोडक्शन कशाला करेल, बरोबर आहे. ती बँकेचे कर्ज कसे भागवेल, म्हणजे ती बँकरप्ट होईल. साधी गोष्ट आहे. ती अख्खी चेनच डिस्टर्ब होऊन जाईल. ती चेनची एक कडीच बिघडल्यामुळं सगळी व्यवस्थाच डिस्टर्ब होऊन आणि जाईल. तिथल्या लोकांचे जॉब जातील. त्या लोकांचे जॉब गेले तर ते जाऊन खर्च करू शकणार नाहीत, ते ईएमआय भरू शकणार नाहीत. आणि जर ईएमआयचे डिफॉल्ट जास्त झाले तर ते पैसे म्हणजे एफडी वाल्यांचेच पैसे आहेत. बँका एफडी वाल्यांना तरी कसे पैसे देतील. बरोबर. म्हणजे एक साधं प्रिन्सिपल आहे सगळ्या लोकांसाठी मी सांगतो, कुणीतरी त्या बँकेत डिपॉझिट ठेवतंय म्हणून ती बँक कुणाला तरी व्याजाने पैसे देते. आता ते जर येणारे पैसेच परत मिळणार नसतील तर ठेवणाऱ्यांचे पैसे बँक कसे परत देईल. आणि हा सगळा गोंधळ होतो जर कंपन्यांचे 3-5 वर्ष प्रॉफिट नाही आले तर. सिलेक्टेड 5-10 कंपन्या किंवा टक्क्यामध्ये ठीक आहे, चालेल, पण ओव्हरऑल इकॉनॉमीच जर रिटर्न नाही आले तर तुमचा देश बुडायला वेळ नाही लागत. आणि तसं काय होणार नाहीच. आणि तसं होऊ शकत हे ह्या नोटवरती आपण थोडंसं क्लोजिंग कडे जाऊया. पहा मित्रांनो, सरांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की सलग रिटर्न येणारच नाहीये असं घडू शकत नाही. त्यामुळं जेवढं पॉसिबल आहे लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जसं सरांनी सांगितलं 3 आणि 5 वर्षांपेक्षा व्ह्यू जर मोठा असेल तर नक्की अग्रेसिव्हली तुम्ही इकडे इन्व्हेस्टमेंटचा विचार नक्की करू शकता. आपले सायकोलॉजीवर कंट्रोल ठेवा. आपला सगळ्यात मोठा दुश्मन इन्व्हेस्टमेंट बाबतीत आपणच असतो. आपलं बिहेवियर किंवा आपली सायकोलॉजी तशी बनवलेली नाही. त्यामुळे आपल्या ज्या चुका आहेत, आणि 2 चुका कंट्रोल करायला शिका किंवा 2 गोष्टीवर नियंत्रण मिळवायला शिका, एक ग्रीड आणि एक फिअर. आयुष्य खूप सुखी समाधानी होतं ह्या 2 गोष्टीवर जर आपला कंट्रोल असेल तर. ग्रीड आणि फिअर. ओके, बस एवढंच मी शेवट सांगेन. स्वतःवर कंट्रोल मिळवा.
पैसा अनुभवणं ही जर त्या स्टेजला जर पोहोचायचं असेल तर ह्या दोन स्टेज वरती, ह्या दोन मुद्द्यांवरती आपल्याला कंट्रोल ठेवलंच पाहिजे, ग्रीड आणि फिअर वरती. याबरोबरच सर मी तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्ही आलात ऑफिसमध्ये, वेळ दिला आणि थोडस आपण चर्चा केली. पहा मित्रांनो, एक थोडासा प्रामाणिक प्रयत्न होता की ह्या सरांचा अनुभव जास्तीत जास्त आपण आत्मसात करायचा, त्याचा अनुभवाचा जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये वापर करता येईल याचा विचार करायचा. त्यासाठी अतिशय महत्वाचे मुद्दे सरांनी सांगितलेले आहेत आणि खूप अतिशय व्हॅल्युएबल मुद्दे सरांनी उल्लेख केलेले आहेत. कृतीत आणाल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला जर हे सगळं आवडला, हा सगळा प्रयोग, तर नक्की तुम्ही इतरांना शेअर करा. फॉर्मली टिपिकली मोठा असं काही पॉडकास्ट नाहीये, पण कंटेंट वाईज तोडीस तोड असलेला हा वेळ आहे. ऐकला, पाहिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आवडला हा प्रयोग तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर.